जिवंत देव, जो पवित्र प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाला धन्यवाद देऊ. प्रियांनो, या सकाळच्या समय देवाने आपल्याला हा नवीन दिवस दाखवला, त्याबद्दल ते जिवंत देव यहोवा राफे त्याचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाला आपण धन्यवाद देऊ. आणि खरोखर देवाने आपल्याला हा दिवस आपल्या आयुष्यात जोडलेला आहे, त्याबद्दल आपण त्याच्या नावाला धन्यवाद देऊ. आज असे पुष्कळ लोक आहेत की त्यांना आजचा हा दिवस दिसला नाही, परंतु त्याची कृपा, त्याची करुणा, त्याचं प्रेम आपल्या सर्वांवरती आहे. आणि त्या देवाने आज हा नवीन दिवस तुमच्या आणि माझ्या आयुष्यात जोडलेला आहे. या सकाळच्या शास्त्र भागाच्या मन्नामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. सकाळच्या प्रार्थनेमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. देवबाप आपल्या सर्वांना आशीर्वादित करो. आणि प्रियांनो, आपण सुरुवातीची प्रार्थना करू. हालेलुया, स्तुती, धन्यवाद येशू देवापा, तू पवित्र असा परमेश्वर आहे. हे देवा, आजच्या ह्या शास्त्र भागाच्या मन्नामध्ये प्रभू तू माझा आणि माझ्या प्रियजनांचा ताबा तू घे. हे देवा, तुझे लोक, तुझे प्रजा, तुझे लेकरं या जगामध्ये जगत असताना प्रभू त्याला जे आध्यात्मिक अन्न लागणार आहे ते म्हणजे वचन. आणि ते वचन आज या सकाळच्या वेळी तो आम्हाला देत आहे. त्या वचनाचा आम्ही स्वीकार करून त्याप्रमाणे चालावं. त्या वचन आमच्या जीवनामध्ये आम्ही घेऊन चालावं. आमची रोजची दिनचर्याचा कार्यक्रम आम्ही त्या वचनानुसार आखावा, यासाठी तू आम्हा प्रत्येकाला तू सहाय्य कर. प्रभू, आम्हाला या जगामध्ये अशासाठी ठेवलं की प्रभू आम्ही तुझ्या मार्गानुसार चालावं, तुझ्या इच्छेनुसार चालावं, तुझ्या आज्ञेनुसार चालावं. आणि प्रत्येक तुझ्यावरती जो व्यक्ती विश्वास ठेवत आहे त्याची आध्यात्मिक वाढ तू कर आणि तुझं गौरव होऊ दे. होय पित्या परमेश्वरा, आजच्या ह्या मन्नामध्ये तू आमच्या प्रत्येकाचा ताबा तू घे. मी तुझ्या वचनातून बोलत असताना तू प्रिय प्रभू येशू माझ्या मुखाद्वारे तू बोल. तथापि तत्पूर्वी माझ्या सर्व पापांची, अपराधांची तू मला क्षमा कर. हे देवा, तुझ्या पुढे येत असताना मला शुद्ध आणि पवित्र तू कर आणि तू माझ्या संगती तू बोल. प्रिय प्रभू येशू, माझे विचार हे प्रिय प्रभू येशू माझे नाही तर तुझे विचार हे माझे असावे. तुझ्या विचारांप्रमाणे मी चालावं, तुझ्या प्लॅनिंग प्रमाणे मी चालावं, यासाठी प्रभू तू मला आणि माझ्या सहकाऱ्यांना आणि प्रार्थनेचे पार्टनर या सर्वांना तू सहाय्य कर. प्रभू, आम्ही ज्या विनंत्या प्रार्थना तुझ्याकडे केलेल्या आहेत त्याचं सर्वांचं तू उत्तर दिलेले आहे, त्याबद्दल मी तुझ्या नावाला धन्यवाद देत आहे. प्रिय प्रभूजी, आज या सकाळच्या समयी तू आमच्या प्रत्येकाचा ताबा तू घे, प्रत्येकाला तू स्पर्श कर. प्रभू, ज्या ज्या व्यक्तींसाठी आम्ही प्रार्थना करणार आहोत त्या प्रत्येक व्यक्तीला आम्ही तुझ्या पवित्र चरणाजवळ समर्पित करीत आहोत. सर्व सैतानी बंधनं, वचन न ऐकणारा दुरात्मा प्रिय प्रभू येशू तुझ्या लोकांच्या जीवनामधून तू काढून टाक. मोबाईलचा दुरात्मा प्रभू तुझ्या लोकांच्या जीवनामधून तू काढून टाक. व्यभिचाराचा दुरात्मा तुझ्या लोकांच्या जीवनातून तू काढून टाक. प्रिय प्रभू येशू, खोटं बोलण्याचा दुरात्मा तुझ्या लोकांच्या जीवनामधून तू काढून टाक. पवित्रते जीवन जगावं यासाठी प्रभू तुझ्या वचनातून तू मार्गदर्शन कर. आमच्या प्रत्येकाचा ताबा तू घे आणि तुझं गौरव होऊ दे पित्या परमेश्वरा. या सकाळच्या पहाटेच्या मन्नामध्ये प्रभू तू आमच्या प्रत्येका संगती तू राहा आणि तुझं गौरव दे. ही प्रार्थना येशूच्या नावाने मागतो म्हणून दया. आमेन. आपण यावेळेस प्रियांनो गीत गाऊया आणि त्याच्या नावाला धन्यवाद देऊया. खुशी खुशी मनाओ, खुशी खुशी मनाओ, बोलो बोलो मसीहा की जय जय जय, बोलो बोलो मसीहा की जय जय जय. मेरे लिए आया, मेरे लिए जिया, मेरे लिए आया, मेरे लिए जिया, मेरे लिए यीशु ने दुख उठाया, मेरे लिए यीशु ने दुख उठाया. मेरे लिए मारा गया, मेरे लिए गाड़ा गया, मेरे लिए मारा गया, मेरे लिए गाड़ा गया, मेरे लिए फिर से उठा. मेरा है मसीह, मैं मसीह का हूँ, हम मसीह के हैं. खुशी खुशी मनाओ, खुशी खुशी मनाओ, बोलो बोलो मसीहा की जय जय जय, बोलो बोलो मसीहा की जय जय जय.
या गीताद्वारे निश्चित देवबाप तुम्हाला सर्वांना आशीर्वादित करेल. प्रियांनो, आजच्या मन्नामध्ये आपण शास्त्रभाग काढूया उत्पत्ती याचा 17वा अध्याय. तत्पूर्वी प्रियांनो, एक महत्वाची सूचना, ज्या लोकांनी आपला चॅनल सबस्क्राईब केलाय त्या प्रत्येकाला देवबाप आशीर्वादित करो. शेअर केलाय त्या प्रत्येकाला देवबाप आशीर्वादित करो. आणि प्रियांनो, हे वचन जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. प्रियांनो, तुमच्या श्वासात श्वास देवाने दिलेला आहे. आम्ही वेगवेगळ्या जगातील गोष्टी शेअर करतो, परंतु देवाचं वचन जेव्हा शेअर करण्याची वेळ येते त्यावेळेस आम्हाला ते शेअर करण्यास लाज वाटत आहे. सबस्क्राईब नका करू, परंतु देवाचं वचन शेअर करा. न जाणो कोणाचं जीवन ह्या वचनाद्वारे बदलून जाईल आणि देवबाप त्याच्या राज्यामध्ये तुम्हाला अधिक महत्वाचा वाटा देईल आणि आशीर्वादित करेल. प्रियांनो, आजच्या मन्नामध्ये आपण काढूया शास्त्रभाग उत्पत्ती याचा 17वा अध्याय. आता ह्या 17व्या अध्यायामध्ये आम्हाला देवाने अब्रामाशी जो करार केलेला होता त्याचे एक चिन्ह त्या ठिकाणी परमेश्वराने अब्राम आणि देवामध्ये केलेलं आम्हाला त्या ठिकाणी दिसत आहे. आता ह्या ठिकाणी जर सुरुवातीचं हेडिंग जर आम्ही बघितलं तर सुनता ही कराराची खूण आहे. परमेश्वर आणि अब्रामामध्ये देवाने जो करार केला होता त्या कराराचं प्रतीक म्हणजे सुनता ही त्या ठिकाणी होती. आता पहा, या ठिकाणी आपण वचन वाचणार आहोत आणि त्या ठिकाणी आम्हाला त्या सर्व गोष्टी माहीत होणार आहे. अब्राम 99 वर्षाचा झाला तेव्हा परमेश्वर त्याला दर्शन देऊन म्हणाला, मी सर्व समर्थ देव आहे. तू माझ्या समोर आहेस, हे मनात वागून चाल आणि सात्विकपणे राहा. तुझ्या माझ्यामध्ये मी आपला करार स्थापितो, तुला मी बहुबुद्धी करीन. तेव्हा अब्राहम उपडा पडला आणि देव त्याच्याशी बोलला. तो म्हणाला, पहा, तुझ्याशी माझा करार हा, तू राष्ट्रा समूहाचा जनक होणार. यापुढे तुला अब्राम ज्येष्ठ पिता म्हणणार नाही, तर तुला अब्राहम असे म्हणतील, कारण मी तुला राष्ट्र समूहाचा जनक केले आहे. मी तुला अतिफल संपन्न करीन. तुझ पासून मी राष्ट्र निर्माण करीन. तुझ पासून राज्य उत्पन्न होतील आणि मी तुझा व तुझ्या मागे तुझ्या संतानाचा देव राहीन. असा निरंतरचा करार मी तुझशी आणि तुझ्या पश्चात तुझ्या संतानाशी पिढ्यानपिढ्या करीतो. या ज्या कनान देशात तू उपरी आहेस तो सगळा देश मी तुला व तुझ्या पश्चात तुझ्या संतानाला कायमचा वतन म्हणून देईन आणि मी त्याचा देव राहीन. देव अब्रामास आणखी म्हणाला, आता तू तुझ्या आणि तुझ्या पश्चात तुझ्या संततीने पिढ्यानपिढ्या माझा करार पाळावा. माझ्यामध्ये आणि तू व तुझ्या पश्चात तुझी संतती यांच्यामध्ये स्थापिलेला माझा करार जो तुम्ही पाळवायचा तो हा, तुमच्यातील प्रत्येक पुरुषाची सुनता व्हावी. तुमची अग्रत्वचा काढण्यात यावी. ही माझ्या व तुमच्यामध्ये झालेल्या कराराची खूण होईल. पिढ्यानपिढ्या प्रत्येक पुरुष 8 दिवसाचा झाला की त्याची सुनता व्हावी. मग तो तुमच्या घरी जन्मलेला असो अथवा तुमच्या बीजाचा नसलेला परक्यापासून पैका देऊन घेतलेला असो. तुझ्या घरी जन्मल्याची व तू पैका देऊन घेतलेल्यांची सुनता अवश्य व्हावी. म्हणजे ज्या कराराची खूण तुमच्या देहात केलेली आहे तो माझा करार निरंतर राहील. कोणाची सुनता झाली नाही म्हणजे कोणा पुरुषाची अग्रत्वचा काढण्यात आली नाही तर त्याचा स्वजनातून उच्छेद व्हावा. त्याने माझा करार मोडला असे होईल. प्रियांनो, आता ह्या ठिकाणी जे काही मी 1 ते 14 वचने वाचलेले आहे, या वचनांमध्ये परमेश्वराने ह्या ठिकाणी अब्रामाला दर्शन देऊन म्हणालेलं आहे. स्वतःहून त्या ठिकाणी परमेश्वराने अब्रामाला दर्शन दिलेलं आहे. बघा, या ठिकाणी अब्रामाचं जीवन कसं होतं हे आम्हाला ह्या ठिकाणी त्या दर्शन देण्यावरून दिसत आहे. आता परमेश्वर हे दर्शन हे कोणालाही देत नाही. देवबाप कोणाला दर्शन देतो ही सगळ्यात मोठा प्रश्न आहे. प्रियांनो, तुम्ही म्हणाल की मला दर्शन द्यावं,
तुम्हाला वाटतं की देवाने मला दर्शन द्यावं, परंतु प्रियांनो, जर आपण त्याच्या इच्छेप्रमाणे चालत नाही, आपण त्याचं वचन वाचत नाही, आपण त्याच्या योजनानुसार चालत नाही, तर प्रियांनो, आपल्याला देवबाप कसं काय दर्शन देईल? आज आम्ही ह्या काळामध्ये त्या दर्शनाचा अभाव आमच्या जीवनामध्ये दिसत आहे. प्रियांनो, जर आम्हाला देवाचं दर्शन पाहिजे आहे, तर प्रियांनो, आम्हाला त्याच्याबरोबर चाललं पाहिजे. ज्याप्रमाणे अब्राम चालत होता, ज्याप्रमाणे अब्राम त्याच्यावरती विश्वास ठेवत होता, ज्याप्रमाणे अब्रामाच्या जीवनामध्ये देवाचं नीतिमत्व उतरलेलं होतं, ज्याप्रमाणे अब्रामाने देवावरती पूर्णपणे विश्वासाने तो त्या ठिकाणी चाललेला होता आणि देवासंगती तो बोलत होता. त्याचं नीतिमत्व बायबलमध्ये गणण्यात आलेलं आहे. देवबाप त्याच्याबद्दल साक्ष या ठिकाणी देत आहे. आणि ह्या ठिकाणी पहा, देवाने स्वतःहून दर्शन अब्रामाला त्या ठिकाणी दिलेलं आहे. हे आम्हाला हे देवाचं वचन स्पष्टपणे सांगत आहे. प्रियांनो, ह्यावरून आम्हाला दिसतं की आमचं जीवन कसं आहे. जर आम्हाला देवबाप दर्शन देत नाही, जर आमच्या संगती देवबाप बोलत नाही, तर प्रियांनो, आज आमच्या जीवनामध्ये किती देवाचं आणि आमचे संबंध कसे आहेत ते आम्हाला दिसून येत आहे. प्रियांनो, जर देवाचं दर्शन स्वतःहून जर आम्हाला पाहिजे असेल, तर पहिली सर्वात महत्वाची गोष्ट की आम्ही पवित्र जीवन जगलं पाहिजे. पवित्र जीवनाचा अभाव आजच्या पिढीमध्ये आम्हाला दिसत आहे. देवाला वेळ देत नाही, त्याच्यामध्ये पहिली गोष्ट देवाला वेळ देत नाही. पवित्र जीवनामध्ये पहिली गोष्ट आम्ही देवाला वेळ देत नाही, त्याच्यामुळं देवाचे आणि आमचे संबंध त्या ठिकाणी दिसत नाही. भले आम्ही मोबाईल चालवण्यासाठी दिवसातून 24 तासातले 10 तास आम्ही मोबाईल मध्ये असतो, प्रार्थनेला आमच्या जवळ वेळ नाही, परंतु मोबाईल पाहिला 3-3, 4-4 तास आमच्याकडे वेळ आहे. मग देवबाप आम्हाला कसं काय दर्शन देणार आहे, याचा विचार आम्ही केला पाहिजे. आजची पिढी म्हणते की देवबाप आम्हाला दर्शन देत नाही. का दर्शन देत नाही? आम्ही देवाला वेळ देत नाही. दुसरी गोष्ट की आम्ही त्याच्या इच्छेप्रमाणे चालत नाही. प्रियांनो, देवाची इच्छा ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. आजची पिढी काय करत आहे की स्वतःच्या इच्छा देवापुढे काय करत आहे, सादर करत आहे. स्वतःच्या इच्छा त्या पूर्ण करण्यासाठी देवाला नवस करत आहेत. चर्चमध्ये वारंवार प्रार्थनेला येत आहेत, परंतु प्रियांनो, आमच्या इच्छेपेक्षा आम्ही देवाची इच्छा आमच्या जीवनाबद्दल काय आहे हे आम्ही कधी जाणून घेतलं आहे का? प्रियांनो, आमचे सर्व प्रॉब्लेम, आमच्या सर्व गरजा आम्ही देवावरती सोपवत आहे. देवा हे मला पाहिजे, देवा मला ते पाहिजे, माझ्या मुलांनी हे केलं पाहिजे, मला ही संपत्ती मिळाली पाहिजे, मला गाडी मिळाली पाहिजे, मला बंगला मिळाला पाहिजे. आम्ही सर्व जगातल्या गोष्टींविषयी देवासंगती भांडत असतो, परंतु देवाची इच्छा आमच्या जीवनामध्ये काय आहे, आमच्या जीवनाकडून देवाची अपेक्षा काय आहे हे आम्ही जाणलं आहे का? आम्ही ओळखलं आहे का? आम्ही याचा कधी विचार केला आहे का? मग प्रियांनो, देवाची इच्छा हीच आहे की आम्ही त्याच्या इच्छेप्रमाणे चालावं, त्याच्या आज्ञा पाळाव्या, त्याच्या वचनानुसार चालावं, त्याच्या बरोबर चालावं. आम्ही त्याला वेळ द्यावा, आम्ही त्याची प्रार्थना करावी, आमचं जीवन आम्ही पवित्रतेत जीवन जगलं पाहिजे, हे देवाची इच्छा आहे. आणि ह्या सर्व गोष्टी आणि ह्या सर्व गुणसंपन्न आम्हाला अब्रामाच्या जीवनामध्ये दिसत आहेत. आणि ह्या ठिकाणी स्वतः देवबाप ह्या ठिकाणी स्वतः अब्रामाला दर्शन देऊन सांगत आहे की अब्रामा, मी सर्व समर्थ देव आहे, तू माझ्या समोर आहेस, हे मनात वागून चाल आणि सात्विकपणे राहा. मग वचन 2, तुझ्या माझ्यामध्ये मी आपला करार स्थापितो, तुला मी बहुगुणित करेन. तेव्हा अब्राम उपडा पडला आणि देव त्याच्याशी बोलला. तो म्हणाला, पहा, तुझ्याशी माझा करार हा, तू राष्ट्र समूहाचा जनक होणार. यापुढे तुला अब्राम म्हणजे श्रेष्ठ पिता म्हणणार नाही, तर तुला अब्राम असे म्हणतील, कारण मी तुला राष्ट्र समूहाचा जनक केले आहे. पहा, एवढा मोठा आशीर्वाद त्या ठिकाणी अब्रामाला दिलेला आहे.
आता हा देवाने का अब्रामाला आशीर्वाद दिलेला आहे? आता त्या ठिकाणी तर त्याला पुत्रही झालेला नव्हता, त्याचा वारसही कोणी नव्हता, पण त्या ठिकाणी दासीपासून झालेला एक पुत्र होता इश्माईल, त्याच्याबद्दल देवा बोलत नाहीये. तर त्याच्या पोटी म्हणजे सारा राणीच्या सारा ती त्याची पत्नी, तिच्या पोटी जन्मास येणारा जो लेकर आहे इसहाक, याच्याबद्दल परमेश्वराने जे आधीच प्लॅनिंग केलेली होती योजना, त्या अस्तित्वात पुढे उतरणार आहे, ते आपण पाहणार आहोत. परंतु या ठिकाणी देवबाप त्याला म्हणत आहे, राष्ट्रसमूहाचा जनक तुला केलं जाणार आहे. एवढा मोठा आशीर्वाद त्या ठिकाणी आपला पिता अब्राम याला त्या ठिकाणी दिला होता. तोच आशीर्वाद आज त्या अब्रामामुळे आज आम्हाला मिळालेले आहे. आणि मग परमेश्वर पुढे त्या ठिकाणी त्याला म्हणत आहे की मी तुला अति फल संपन्न करीन, तूच पासून मी राष्ट्रे निर्माण करीन, तूच पासून राज्य उत्पन्न होतील, मी तुझा व तुझ्या मागे तुझ्या संतानाचा देव राहीन, असा निरंतरचा करार मी तुझशी व तुझ्या पश्चात तुझ्या संतानाशी पिढ्यानपिढ्या करीत आहे. पिढ्यानपिढ्या तो आजपर्यंत लागू होत आहे आम्हाला. मग ह्या ज्या कनान देशात तू उपरी आहेस, तो सगळा देश मी तुला व तुझ्या पश्चात तुझ्या संतानाला कायमचा वतन म्हणून देईल आणि मी त्यांचा देव राहीन. हे स्पष्टपणे देवा त्या ठिकाणी अब्रामाशी बोलत आहे. प्रियांनो, तोच आशीर्वाद आज अब्रामामुळे आज आम्हाला तो मिळालेला आहे, तो आज आम्हाला लागू होत आहे. आणि मग पुढे देवबाप काय म्हणत आहे पहा, की देव अब्रामास आणखी म्हणाला, आता तू आणि तुझ्या पश्चात तुझ्या संततीने पिढ्यानपिढ्या माझा करार पाळावा. बघा, हे वचन नीट वाचा, त्याच्यावर नीट अभ्यास करा. काय म्हणतंय देवबाप, की देव अब्रामास आणखी म्हणाला, आता तू आणि तुझ्या पश्चात तुझ्या संततीने पिढ्यानपिढ्या माझा करार पाळावा आणि माझ्यामध्ये आणि तू व तुझ्या पश्चात तुझ्या संतती यांच्यामध्ये स्थापिलेला माझा करार जो तुम्ही पाळवायचा, तो हा तुमच्यातील प्रत्येक पुरुषाची सुनता व्हावी, म्हणजे तुमची अग्रत्वचा काढण्यात यावी. ही माझ्या व तुमच्यामध्ये झालेल्या कराराची खून होईल. पिढ्यानपिढ्या प्रत्येक पुरुष 8 दिवसांचा झाला की त्याची सुनता व्हावी, मग तो तुमच्या घरी जन्मलेला असो अथवा तुमच्या बीजाचा नसलेला परक्यापासून पायका देऊन घेतलेला असो, व तुझ्या घरी जन्मलेल्याची व तू पायका देऊन घेतलेल्यांची सुनता अवश्य व्हावी, म्हणजे ज्या कराराची खून तुमच्या देहात केलेली आहे तो माझा करार निरंतर राहील. कोणाची सुनता झाली नाही, म्हणजे कोणा पुरुषाची अग्रत्वचा काढण्यात आली नाही, तर त्याचा स्वजनातून उच्छेद व्हावा, त्याने माझा करार मोडला असेल. प्रियांनो, आज देवाचं वचन आमच्याकडे स्पष्टपणे येत आहे. प्रियांनो, आमच्या देहामध्ये देवाने करार म्हणून पुरुषाची जी अग्रत्वचा आहे ती काढून त्या ठिकाणी टाकण्यात आलेली आहे, काढायला लावलेली आहे. बाळ जन्मल्यानंतर 8 दिवसाच्या आत त्याची सुनता करण्यात यावी, हे देवाने त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. हे कराराचं प्रतीक आहे, हे कराराचं चिन्ह आहे. आणि प्रियानो, जर आम्ही नव्या करारामध्ये आलो तर त्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताची देखील 8व्या दिवशी सुनता झालेली आम्हाला त्या ठिकाणी दिसत आहे. म्हणजे स्वतः प्रभू येशू ख्रिस्त हा देव असून त्या ठिकाणी हा करार पाळलेला आहे, हे आम्हाला त्या ठिकाणी दिसत आहे. त्याने तो करार मोडलेला नाही. देवाने जो करार मानवामध्ये अब्रामासंगती जो करार केलेला होता, तो करार प्रभू येशू ख्रिस्ताने देखील त्या ठिकाणी पूर्ण केलेला आहे. परंतु आज म्हणजे त्या काळामध्ये
काही लोक फक्त सुनतेवरती भर देत होते आणि मनाला वाटेल तसं वागत होते. परंतु प्रियानो, जो देवाचा करार आहे याचं स्मरण आम्ही आमच्या शरीरामध्ये ठेवून चाललं पाहिजे. प्रत्येक पुरुषाच्या लिंगाची अग्रत्वच्या त्या ठिकाणी काढून टाकण्यात येत होती. ही देवाने आणि अब्रामामध्ये जो करार झालेला होता याचं ते चिन्ह होतं. आणि ह्या ठिकाणी देवाने सांगितलं होतं स्पष्टपणे, जो कुणी हा करार पाळणार नाही त्याचा स्वजनातून उच्छेद व्हावा. उच्छेद व्हावा म्हणजे मारण्यात यावं. म्हणजे हा जो करार आहे हा देवाने पिढ्यानपिढ्या लागू केलेला आहे, हा रद्द झालेला नाही. प्रियांनो, जर नव्या करारामध्ये जर आम्ही आलो त्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताने हा पूर्णपणे करार तो पूर्णपणे पाळलेला आहे, तो मोडला नाही. तर प्रियांनो, देव आणि अब्राम याच्यामध्ये जो करार आहे तो आमच्या जीवनामध्ये पाहिजे. हे ठिकाणी वचन सांगत आहे. पहा, आज प्रभू येशू ख्रिस्ताने आम्हाला या सर्व गोष्टी सोयीस्कर करून दिलेल्या आहेत. आज आम्ही शरीराच्या सुनतेला महत्व देत नाही, परंतु देव आणि अब्रामामध्ये झालेल्या कराराचं चिन्ह आहे. आम्ही विचार केला पाहिजे. हे आमच्या बुद्धीच्या पलीकडे आहे. जर आम्ही देवाने केलेला जर करार मोडत आहे तर ह्या ठिकाणी देवाचं वचन आम्हाला स्पष्ट सांगते की त्याचा स्वजनातून उच्छेद व्हावा. आज आमची शरीराची तर सुनता तर पाहिजेच, परंतु त्याबरोबर अंतःकरणाची सुनता पाहिजे. आज काही लोक केवळ सुनता झालेले असतील, परंतु त्यांचं जीवन जर बदललेलं नसेल, जर ते देवाच्या इच्छेनुसार वागत नसतील, जर ते देवाच्या सांगण्यानुसार करत नसतील, जर त्यांच्या जीवनामध्ये देवच नसेल, परमेश्वर नसेल, यहोवा नसेल, प्रभू नसेल, तर त्यांच्या जीवनाचा काय उपयोग. तर प्रियांनो, प्रथम आमच्या अंतःकरणाची सुनता ही झालीच पाहिजे, असं नव्या करारातील वचनामध्ये आम्हाला सांगितलेलं आहे. मग 15व्या वचनामध्ये आम्हाला देवबाप या ठिकाणी सांगत आहे की मग देवाने अब्रामास सांगितले की तुझी बायको साराई हिला यापुढे सारा म्हणायचे नाही, तर तिचे नाव सारा राणी होईल. मी तिला आशीर्वादित करीन. एवढेच नव्हे तर तिच्या पोटी तुला एक मुलगा देईन. मी तिला आशीर्वादित करीन. तीच पासून राष्ट्र उद्भवतील, तिच्यापासून राष्ट्रांचे राजे निभसतील. अब्रामाने उपडे पडून व हसून मनातल्या मनात म्हटले, 100 वर्षाच्या माणसाला मूल होईल काय? 90 वर्षाच्या सारेला मूल होईल काय? अब्राम देवाला म्हणाला, इश्माईल तुझ्या समोर जगला म्हणजे झाले. मग देव म्हणाला, नाही नाही, तुझी बायको सारा हिच्याच पोटी तुला मुलगा होईल आणि तू त्याचे नाव इसाक ठेव. त्याच्या पश्चात त्याच्या संततीशी निरंतर टिकेल. असा करार मी त्याजशी करीन. इश्माला विषय म्हणशील तर मी तुझी विनवणी ऐकली आहे. पहा, मी त्याचे कल्याण करीन, त्याला सफळ व बहुगुणित करीन. त्याच्या पोटी 12 सरदार निपजतील आणि मी त्याचे मोठे राष्ट्र करीन. पण पुढच्या वर्षी याच वेळी तुला सारेच्या पोटी इसाक होईल. त्याच्याशीच मी आपला करार करीन. मग अब्रामाशी बोलणे संपल्यावर देव त्याला सोडून वर गेला. मग तेव्हा अब्रामाने आपला मुलगा इश्माईल व त्याच्या घरी जन्मलेले व विकत घेतलेले सर्व दास यास म्हणजे आपल्या घरच्या सर्व पुरुषास आणून देवाने त्या सांगितले होते त्याप्रमाणे त्याच दिवशी त्याची सुनता केली. अब्रामाची सुनता झाली तेव्हा तो 99 वर्षाचा होता. त्याचा मुलगा इश्माईल त्याची सुनता झाली तेव्हा तो 13 वर्षाचा होता. अब्राम आणि त्याचा मुलगा इश्माईल यांची त्याच दिवशी सुनता झाली आणि त्याच्या घरी जन्मलेले व परक्यापासून विकत घेतलेले असे त्याच्या घरचे सगळे पुरुष यांचीही त्याच्याबरोबर सुनता झाली. देवाने जो करार केला होता तो अब्रामाने पूर्णपणे त्या ठिकाणी पाळला.
देवाने त्याला आणि साराला आशीर्वाद दिला. त्यांचं कुटुंब देवाने आशीर्वादित केलं. मग अब्राम म्हणाला की इश्माईल तुझ्या पुढे जगो, त्याला तू आशीर्वादित कर. मग देवबाप म्हटला नाही नाही, मी तुझ्याच पोटी म्हणजे सारेच्या पोटी मी तुला पुढच्या वर्षी याच टायमाला तुला मूल होईल आणि त्याचं नाव तू इसाक ठेव. मी त्याच्याशी करार स्थापित करीन आणि त्याच्यापासून मोठं राष्ट्र निर्माण करेन. तसाच आशीर्वाद इश्माईलाला देखील केला. इश्माईलाला त्या ठिकाणी सांगितलं की तुझ्यापासून 12 सरदार त्या ठिकाणी मोठे होतील आणि त्यांच्यापासून मी राष्ट्र निर्माण करेन. म्हणजे देवाने कोणावरती अन्याय केला नाही. इश्माईलाला देखील आशीर्वादित केलं आणि इसाकाला देखील आशीर्वादित त्या ठिकाणी केलेला आहे. कारण हे दोन्ही संतती अब्रामापासून होती, परंतु जी वचनदत्त जी संतती आहे ती इसाक आहे. कारण देवबाप त्याच्याद्वारे या ठिकाणी जगामध्ये कार्य करणार होता. आणि मग देवाने जसं सांगितलं तसं अब्रामाने त्या ठिकाणी केलेलं आहे. आणि मग त्या ठिकाणी देवबाप म्हणाला की तुझ्या पोटी मुलगा होईल. त्या मनामध्ये तो त्या ठिकाणी हसलेला आम्हाला दिसत आहे. परमेश्वराने त्या ठिकाणी त्याचं हसणं बंद केलेलं आहे. कारण जे मनुष्याला अशक्य आहे ते सर्व देवाला शक्य आहे. अब्रामाने परमेश्वरावरती विश्वास ठेवला आणि त्याच्या वचनाप्रमाणे त्याने जो करार देवाने त्याच्याशी केला होता त्या कराराप्रमाणे तो त्या ठिकाणी तो वागला. त्याने सर्व घरातील पुरुषांची काय केलेली आहे, सुनता केलेली आहे. आणि परमेश्वराचा करार त्याच्यामध्ये आणि त्याच्या संततीमध्ये देवामध्ये आणि अब्रामाच्या संततीमध्ये अब्रामाने तो करार स्थापित केलेला. प्रियांनो, एवढा हा आज्ञाधारी देवाचा दास अब्राम आम्हाला ह्या ठिकाणी दिसत आहे. देवाच्या सांगण्यानुसार करणारा तो आम्हाला त्या ठिकाणी दिसत आहे. प्रियांनो, आजची पिढी देवाचं वचन ऐकत नाही, देवाची प्रार्थना करत नाही, देवाला वेळ देत नाही, देवापासून दूर आहे आणि जगातल्या गोष्टींमध्ये ते समरूप आहे. हे आम्हाला त्या ठिकाणी दिसत आहे. प्रियांनो, आज या सकाळच्या समयी आम्ही आज परमेश्वराजवळ जाणार आहोत, परमेश्वराला हाक मारणार आहोत आणि तो परमेश्वर जिवंत देव आज आमच्या संगती बोलणार आहे. केव्हा? जेव्हा आम्ही पवित्रतेत जीवन जगू, जेव्हा त्याच्या वचनानुसार आम्ही चालू, जेव्हा तेव्हा देवाच्या इच्छेप्रमाणे चालू, त्याच वेळेस देव आम्हाला दर्शन देणार आहे. जे कार्य अब्रामाच्या जीवनामध्ये देवाने केलेलं आहे त्याच्याद्वारे आम्ही आज आशीर्वादित झालेलो आहोत. ही गोष्ट आम्ही लक्षात ठेवली पाहिजे. आणि म्हणून प्रियांनो, आजच्या ह्या मन्नामध्ये आज आम्ही एवढंच पाहणार आहोत की देव अब्रामाला दर्शन देत होता आणि त्या दर्शनाद्वारे देवाने अब्रामाने त्याच्यामध्ये करार स्थापन केला होता, ती म्हणजे सुनता. त्याला आशीर्वादित केलं, बहुगुणित केलं. हे आम्हाला ह्या अध्यायामध्ये दिसत आहे. देव ह्या छोट्याशा वचनाद्वारे तुम्हाला आणि मला आशीर्वादित करो. प्रियांनो, आपण प्रार्थना करूया. हालेलुया, स्तुती धन्यवाद येशू देव बाप्पा. पुन्हा एकदा आम्ही तुझ्या पवित्र नावाला धन्यवाद देत आहोत. खूप सुंदरसं वचन आज तू आम्हाला दिलेलं आहे. ते वचन आम्ही आमच्या जीवनामध्ये घेऊन चालावं. आमच्या दिनचर्या ही तुझ्या वचनाद्वारे तू आमच्या जीवनामध्ये चालू केलेलं ते वचन आम्हाला अधिक आणि अधिक समजावं. यासाठी प्रभू तू आमच्या आध्यात्मिक कान तू उघड, आध्यात्मिक अंतःकरण तू उघड, आमच्या आध्यात्मिक डोळे तू उघड आणि तू आमच्या संगती तू बोल. तू आमच्या प्रत्येकाची तू भेट घे आणि आमचं जीवन तू आशीर्वादित कर. प्रिय देवबाप्पा, आज आम्ही तुझ्या प्रिय लोकांसाठी प्रार्थना करत आहोत. जे आजारी त्यांना तुझ्या खिळलेल्या हाताचा तू स्पर्श कर. तुझ्या पवित्रतेत चालण्यासाठी तू त्यांना शिकव. त्यांच्या जीवनातील सर्व पापांची अपराधांची तू त्यांना क्षमा कर. हे देवबापा, जे अडचणीत आहेत त्यांना तू मदत कर. प्रभू, जे निराशित आहे त्यांच्या जीवनातील निराशा तू काढून टाक.
प्रभू, जे आत्महत्येचे विचार करत आहे त्यांच्या जीवनातील सर्व आत्महत्येचे विचार तू काढून टाक. प्रभू, ज्या लोकांच्या जीवनामध्ये एकटेपणा आहे तो एकटेपणा काढून टाक आणि प्रभू त्यांच्या संगती तू बोल. त्या लोकांना तू दर्शन दे आणि तुझं गौरव होऊ दे पित्या परमेश्वरा. देवबापा, जे दास दासी आणि देवाचे दास दासी खडतर सेवा करत आहे त्यांना तू शक्ती दे, सामर्थ्य दे. तुझ्या पवित्र आत्म्याने तू भर. आजच्या सर्व उपास प्रार्थना तू आशीर्वादित कर आणि तुझा गौरव होऊ दे पित्या परमेश्वर. हे देवबापा, जे प्रवासामध्ये आहे त्यांचे प्रवास तू आशीर्वादित कर. प्रभू, जे कामाला जाणार आहे किंवा गेलेले आहे त्यांच्या कामामध्ये तू त्यांना सहाय्य कर. आणि हो पित्या परमेश्वरा, ज्या ठिकाणी पाऊस नाहीये, ज्या ठिकाणी प्रिय प्रभू नैसर्गिक पीडा आहे, त्या सर्व तुझ्या कंट्रोलमध्ये असू दे पित्या परमेश्वरा. प्रभू, तो आम्हाला पाऊस देत आहे, आशीर्वादित करत आहे, त्याबद्दल मी तुझ्या नावाला धन्यवाद देत आहे. प्रभू, आमच्या भारत देशाला तू आशीर्वादित कर. सर्व अनैतिकता, सर्व मूर्तीपूजा, सर्व वाईट गोष्टी, सर्व अघोरी गोष्टी, सर्व वाईट गोष्टी, सर्व पापापासून आमच्या देशाचं आणि देशातील लोकांचं तू रक्षण कर. हे देवा, तू पवित्र असा परमेश्वर, सर्व राष्ट्रांवरती तू दया कर. विशेष करून इस्रायल आणि इराण मध्ये जे युद्ध पेटलेलं आहे त्या परमेश्वर देवापा, तू इस्रायलचं रक्षण करणारा जिवंत परमेश्वर आहे. इस्रायल म्हणजे देवाचे लोक होय प्रभू, त्यांच्या बाजूने लढणारा परमेश्वर तू आहे. त्या राष्ट्राचं रक्षण तू कर आणि तुझ्या नावाचं गौरव होऊ दे पित्या परमेश्वर. हे देवापा, तुझ्या लोकांचं रक्षण तू कर आणि इराणचं देखील तू रक्षण कर पित्या परमेश्वर. त्यांना तू सद्बुद्धी तू दे. आतंकवाद्या कारवायांना प्रिय प्रभू येशू ते लोक प्रोत्साहित करत आहेत, मानव जातीच्या विरोधामध्ये ते जात आहे. हो पित्या परमेश्वर, त्या लोकांना तू शांत कर, त्यांचं जीवन तू बदलून टाक आणि अतिरेकीपणा त्यांच्या जीवनातून तू काढून टाका. तुझं गौरव होऊ दे पित्या परमेश्वर. हे देवा, आज आम्ही तुझ्या पवित्र चरणाजवळ येत आहोत. सर्व राष्ट्रांमध्ये शांतता प्रस्थापित कर आणि प्रभू, तू येण्याची आज आम्ही वाट पाहत आहोत. हे बापा, सर्वांचं जीवन बदलल्या जाऊ दे आणि तू जिवंत देव आहे हे सर्वांना तू दाखवून दे आणि तुझं गौरव. वाजचा दिवस तू आशीर्वादित केला त्याबद्दल मी तुझ्या नावाला धन्यवाद देतो. ही प्रार्थना आम्ही तुझ्या पवित्र नावाने मागतो म्हणून तो ऐक. आमेन, 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 आमेन. प्रियांनो, आपल्याला जर प्रार्थनेची गरज आहे तर 97-30-30-16-68 या क्रमांकावरती संपर्क करा, म्हणजे आम्ही आपल्यासाठी प्रार्थना करू. देव बाप आपल्या सर्वांना आशीर्वादित करो. आमेन, आमेन, आमेन.